हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आमचा इटली ट्रिपचा डे 3 आहे. आत्ता आम्ही नेपल्सवरून कॅप्रीला चाललो आहोत. आज आम्ही 2 सिटी एक्सप्लोर करणार आहोत, कॅप्री आणि ॲनाकॅप्री. तर नेपल्सवरून आपण शिपनी कॅप्रीला चाललो आहोत. साधारण 1 ते 1.5 तास लागतो. शिप खूप मोठी आहे, 2 फ्लोअर आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, व्ह्यू खूप छान आहे. मी जास्तीत जास्त कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेल आणि आम्ही जास्तीत जास्त सिटी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. समोरचा व्ह्यू नेपल्स सिटीचा आहे. हा एक स्कॅमचा प्रकार आहे. जबरदस्ती ही लोक तुमची गाडी साफ करतात आणि तुम्हाला पैसे मागतात. आत्ता आम्ही पोर्टजवळ गाडी पार्क केली आहे आणि शिपकडे निघालोय. तुम्ही बघू शकता आतून शिप किती मोठी आहे. आता थोड्याच वेळात शिप चालू होईल. सगळेच लोक इथे माझ्याप्रमाणे व्ह्यूचे फोटोज आणि व्हिडिओ काढायला आलेले आहेत. शिपमध्ये छोटंसं असं खाण्यासाठी आहे. आम्ही काही ब्रेकफास्ट केला नाही आहे, त्यामुळे आम्ही आता इथून काहीतरी घेऊ खाण्यासाठी. आम्ही सँडविच आणि इकडची फेमस पेस्ट्री स्फोगतेला घेतलं आहे. माझं तर मनच भरत नाही आहे व्ह्यू बघून. मी सारखी इकडे व्ह्यू बघायला येते. किती सुंदर आहे बघा. इथून आता आपल्याला ॲनाकॅप्रीसाठी बसने जायला लागणार आहे. पहिला ॲनाकॅप्री व्हिजिट करायचा प्लॅन आहे. त्यासाठी बसने जाणार आहोत. आदर्श लाईनमध्ये थांबला तिकीट काढायला. कॅप्रीला तुम्ही फनिक्युलरने जाऊ शकता. व्ह्यू बघा, लोक इथे बीच एन्जॉय करत आहेत. आम्ही आता ॲनाकॅप्रीसाठी बसच्या लाईनमध्ये थांबलो आहे. पुण्याच्या PMT बसची आठवण आली. आत्ता थोडंसं इथलं मार्केट एक्सप्लोर करतोय. हे ठिकाण हॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये खूप फेमस आहे असं मी ऐकले. ते लोक इकडे वेकेशनसाठी येतात. प्रवास करून खूप भूक लागलेली आहे. लंच केला पाहिजे लवकर. इथले शू मेकर्स बघा. मी इथे आल्यापासून फर्स्ट टाईम शू मेकिंगचं शॉप बघितले. छान आहेत ना. इकडे आयलंडवरती स्पगेटी विथ क्लॅम्स फेमस आहे आणि इकडच्या लिंबूपासून हे ड्रिंक आहे ते एक फेमस आहे. ते आम्ही ऑर्डर केलं. ट्रिपला आल्यावर तर फ्रीज मॅग्नेट घ्यायलाच पाहिजे नाही का. हा ॲनाकॅप्रीचा पुतळा आहे. आता आम्ही ॲनाकॅप्रीच्या टॉपला चाललो आहे. चेअर लिफ्टमध्ये बसून. चेअरमध्ये बसून मस्त वर चालली आहे मी आता. खूपच छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता.
मनाला एकदम असं शांती मिळणारा व्ह्यू एकदम. इकडे करते मी कॅमेरा. व्ह्यू बघा समोर किती सुंदर आहे. मागे आदर्श आणि आधी बसलेत. वरती एकदम टोकाला आम्ही पोचलो आहोत. आता आपण आना कॅपरीच्या टॉपला आहोत. तुम्ही इथून आयलंड बघू शकता. वरून व्ह्यू खूपच छान दिसतो. सगळे लोक फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. ब्युटिफुल. आकाश आणि समुद्र एकत्रच झाले बघा. त्या वरती रेस्टॉरंट आहे. व्ह्यू बघत बघत तुम्ही मस्त खाऊ शकता. आधीला पण आवडलेलं दिसतंय. समोर समुद्रामध्ये दिसते ते रॉक फॉर्मेशन आहेत. आपण बोट राईडने तिकडे आता जाणार आहोत. व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी अशी पायवाट आहे. अजून या पायवाटीने जाऊ शकता. अक्षरशः डोळ्याच्या पारणं फेडणारा व्ह्यू आहे. आम्हाला परत जाऊ वाटत नाहीये. तुम्ही जर इटलीला येणार असाल तर कॅप्री आणि आना कॅप्री नक्की विजिट करा. आणि चेअर लिफ्ट तर नक्कीच घ्या. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. Thank you. So good. Yeah, thank you. मला खूपच आवडल्या 2 सिटी. पण हा चेअर लिफ्टचा एक्सपिरियन्स म्हणजे एकदमच चेरी ऑन द टॉप टाईप होता. म्हणजे मी रिकमेंड करेल की कॅप्रीला या आणि तुम्ही चेअर लिफ्ट नक्कीच करा. म्हणजे मला खूपच आवडलं आहे. आणि व्ह्यू बघत बघत शांत चेअरवर बसून एक थ्रिल एन्जॉय करत करत खाली उतरायचं किंवा वर चढायचं. अमेझिंग एक्सपिरियन्स. मस्ट ट्राय एव्हरीवन. आणि आलो आम्ही खाली. उतरू तर वाटत नाही आहे पण स्टॉप आला आहे. उतरायला लागेल आता. आत्ता आम्ही क्रूज राईडसाठी आलेलो आहोत. समुद्रावर खूप वारं लागतं म्हणून आतमध्ये पण बसायला आहे जिकडे तुम्हाला वारं लागणार नाही. आणि तुम्ही बाहेर पण बसू शकता. आम्ही बाहेर बसायचं चूज केलेलं आहे. माझा आत्ता माईक बंद आहे पण मी हेच सांगते आहे की या राईडमध्ये ते लोक आम्हाला पूर्ण कॅप्रीच्या अराउंड फिरवणार आहेत. Capricorn, Marina Grande, dove approaching around Dover Island. On the right you can see the Tiberium Mount, the second mount of the island, where on top there are the ruins of the Villa Jovi.
Cenerino. हा गुड लक स्टॅच्यू आहे. Okay, look inside of the grotto, top, behind of the iron railing, you can see the Virgin Mary, a Madonna. इथे आतमध्ये थोडं इमॅजिनेशन वापरून बघितलं तर व्हर्जिन मॅरी दिसते. Malaparte House. Malaparte was an Italian writer, very famous for writing the book The Skin, La Pelle, Unirocks. The particular of the Unirocks is the central rock as an arch called Arch of the Love. When the boat is through in this arch, it's usual, it's custom, traditional exchange a kiss for long life together. Ladies and gentlemen, please think about before. Okay, ready for the kiss? किस केलं तर Prepare your lips, the arch is near. किस केलं की लॉंग लाईफ टुगेदर असं म्हणायचं. And 1, and 2, and 3. Kiss, bacio. Wonderful, bellissimo, amazing. I love you, Capri. Side of the island, Marina Piccola, small marina, Marina Pequeña. On the right you can see the Hotel Color Salford, Hotel Punta Tragara, Tragara Point. Very इथे exclusive वरती hotel, खूप 5 एक्सपेन्सिव्ह stars. हॉटेल आहे सांगत Only आहे. 10,000-50,000 euro per night. I don't remember if inclusion of the breakfast. Very, very exclusive. Okay, ladies and gentlemen, on the right you can see the Marina Piccola, small marina, the south side of the island, the best moment for a postcard, the grotto. The particular of the green grotto is the color of the sea, the green emerald. ग्रीन ग्रोटो. सी एकदम ग्रीन दिसतो इकडे. ग्रीन ब्ल्यू मिक्स. वा. The island about 600 meters above the sea level. Now starts the Anacapri side, the wild side of the island. Capri is divided in two common, Capri and Anacapri. इथे आत केव्हमध्ये छोटी बोट वापरून झोपून आतमध्ये जातात. लहान मुलांबरोबर थोडं डिफिकल्ट आहे. इंटरनेटवरून आम्ही काही शॉर्ट घेतलेला आहे ते टाकतो. तुम्ही बघा, आतमध्ये बघायला खूप छान आहे.
कसं वाटलं तुम्हाला केप्री आणि ॲना केप्री आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. moment for a podcast. पुढचा इटली सिरीजमधला आमचा ब्लॉग नेपाळ सिटीचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.